1972 साली या पृथ्वीवर बांगलादेशची निर्मिती झाली आणि ती निर्मिती करण्याचं काम या भारत सरकारनं त्या काळात इंदिराजींच्या नेतृत्वाखाली केलेलं होतं। हे करत असताना बांगलादेशमध्ये जी मिलिटरी होती आणि भारतीय मिलिटरी पण शांती सेना नावानं तिथं सिव्हिल ड्रेसवर आणि काही जण युनिफॉर्ममध्ये लढाया करून तो बांगलादेशीची निर्मिती झाली। असा हा बांगलादेश आपण सहकार्य केलेला असताना त्या बांगलादेशामध्ये आज हिंदू समाजाची मंदिरं असतील, युवक युवती असतील, लहान मोठे काही बघण आहेत, त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार करायचं काम सुरू आहे। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलो। आजचं आमचं निवेदन देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या सर्व शिष्टमंडळात सर्व जाती धर्माचे लोक आहेत, एका विशिष्ट जाती धर्माचे लोक नाही आहेत, हे मी आवर्जून सांगतो। सर्व जाती धर्माचे सोलापुरातील प्रमुख मंडळी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर जे अन्याय आणि अत्याचार चालले आहेत, मंदिरावर जे हल्ले होत आहेत, या बाबतीत भारत सरकारनं ताबडतोब कठोर पावलं उचलावीत व तेथील मंदिरांचं आणि हिंदू समाजाचं रक्षण करावं अशी आम्ही निवेदनाच्या मार्फत मागणी केलेली आहे। आज जिल्हा कलेक्टर यांना आम्ही सर्व जाती धर्म एकता मंचच्या वतीने आज निवेदन देण्यात आले। बांगलादेशमध्ये जो हिंदूवर अत्याचार चालू आहे त्याचा प्रथमतः सर्व आम्ही जाती धर्माचे लोक एकत्र येऊन निषेध करत आहोत। मी मोदीजींना सांगतो, देवेंद्र फडणवीसांना सांगतो, आपली विधानसभेत सत्ता स्थापन झाली, आपण तात्काळ एक मीटिंग घेऊन मोदीजींच्या मार्फत बांगलादेशला एक शांतीदूत पाठवावा आणि तात्काळ तिथल्या हिंदूंना आपल्या भारत देशात परत घेऊन यावं आणि नंतर ही जी आमची STF समजा, ही जी सर्व जाती धर्माची STF एक स्थापन करा, प्रत्येकाला एक एक रॉकेट लॉन्चर द्या, आम्ही बांगलादेशवर आक्रमण करू, हे या माध्यमातून सांगू इच्छितो। तसं जर तुम्हाला करायचं नसेल तर शांततेने शांतीदूत पाठवून तुम्ही या विषयाला कशी बगल देता येईल ते तुम्ही बघा आणि आपला शांतीदूत पाठवून लवकरात लवकर जो हिंदूंवर अत्याचार होत आहे, आया बहिणींवर अत्याचार होत आहेत, तो त्या हिंदू लोकांना आपण आपल्या परत भारतामध्ये बोलवून घ्या आणि हा विषय संपून टाका, नाहीतर पूर्ण भारत पेटल्याशिवाय या माध्यमातून राहणार नाही, हे आपल्याला सांगतो। धन्यवाद। भारतामध्ये नुकतेच लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका झाल्या, त्यानंतर या बांगलादेशामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून ज्या बांगलादेशामध्ये जे स्थायिक लोक आहेत हिंदू धर्माचे, तिथले मंदिरे असू द्या, मस्जिद असू द्या किंवा सर्व धर्माच्या, तिथे जे हिंदू लोकांचे वास्तव्य आहे त्या लोकांवर हल्ले होऊन अन्याय अत्याचार गेल्या दिवसापासून चालत आहेत। आम्ही या सोलापूर शहरामध्ये सर्व धर्म एकता मंचाच्या माध्यमातून या आत्ताच आम्ही सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे की कलेक्टर साहेब, आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आलेले आहेत आणि आमचे जे बांगलादेशामध्ये हिंदू समाज आहे त्यांना संरक्षण देण्यासाठी आमच्या ज्या मागण्या आहेत, ह्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली की आमच्या मागण्या ताबडतोब पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना कळवा की तिथल्या लोकांवर जे अन्याय अत्याचार चालले ते थांबवण्यात यावा आणि आमच्या लोकांना, ते भारतीय लोकांना तिथं संरक्षण मिळावं, अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं आहे।